14,800 रुपयाचा फ्लॅश का 19,500 रुपयाचा LED लाईट, कुठला जास्त पॉवरफुल आहे? चला बघूयात. त्यासाठी आपण पहिल्यांदा LED लाईटमध्ये फोटो काढून बघूया. माझ्याकडचा हा 150 वॉटचा LED लाईट मी 100% इंटेन्सिटीवर ठेवलेला आहे आणि समोर मी असा एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. या सेटिंगला हा असा फोटो आपल्याला मिळाला आहे. आता लाईटचा अँगल आणि जागा हीच ठेवून फक्त आपण LED लाईटच्या ऐवजी फ्लॅश वापरून बघूयात. मॉडिफायर तोच आहे, ऑब्जेक्ट तोच आहे, कॅमेराची सगळी सेटिंग सुद्धा तीच आहे. माझा फ्लॅश A चॅनलला सेट केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की A चॅनलला आपण 1/32 आणि +0.7 एवढी इंटेन्सिटी ठेवलेली आहे. कॅल्क्युलेशनला सोपं म्हणून आपण असं समजूयात की फ्लॅश आपण 1/16 या पॉवरला सेट केलेला आहे. आता या सेटिंगला जेव्हा आपण फोटो काढतो तेव्हा आपल्याला असा फोटो मिळतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की LED लाईटच्या 100% इंटेन्सिटीला जर आपल्याला मॅच करायचं असेल तर आपल्याला फ्लॅशवर 1/16 एवढं सेटिंग ठेवावं लागलं. पर्सेंटेजमध्ये जर हे कॅल्क्युलेट केलं तर फक्त 6.25% एवढीच एनर्जी आपल्याला लागली. ह्याचा अर्थ असा होतो की सेम प्राइस पॉईंटमध्ये जर आपण LED लाईट घेतला आणि फ्लॅश घेतला तर त्या दोन्हींमध्ये फ्लॅश हा तुम्हाला जास्त पॉवर देईल. अर्थात व्हिडिओ लाईट वाईट आहे का? तर अजिबात नाही. त्याचा यूज व्हिडिओसाठी जास्त डिझाईन केलेला आहे, पण त्याच्याबद्दल माहिती पुढच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण घेऊयात. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना पाठवा जे नवीन फ्लॅश किंवा व्हिडिओ लाईट घ्यायच्या तयारीत आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री पिक्सल प्रसन्न.